विकास बहुउद्देशीय संस्था संचलित स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी रोजगार प्रकल्प चाळीसगाव आजच्या या कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मानवतेच्या सेवेला समर्पित असलेला दिव्यांग भगिनींना स्वावलंबनाचा प्रकाश देणारा आणि समाजातील सहकार्य, संवेदना व दानशूरतेचा सुंदर संगम घडवणारा हा स्वयंदीप दिव्यांग महिला रोजगार प्रकल्प आज आपल्या सर्वांच्या साक्षीने कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या रूपाने साजरा होत आहे। दिव्यांग व्यक्तींना आधार, संधी आणि आत्मविश्वास देण्याचे महान कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे। या कार्यामागे अनेक दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि समाज हिताची भावना असलेले कार्यकर्ते उभे आहेत। या प्रेरणादायी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि आपणा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय। अंधाराला दोष देण्यापेक्षा एक दिवा लावणं अधिक महत्त्वाचं असतं। आज अशाच एका दिव्याचा, आशेच्या ज्योतीचा आणि स्वावलंबनाच्या वाटेचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत। कधी कधी आयुष्य माणसाला अशा वळणावर आणून उभं करतं की जिथे आधाराची गरज असते, पण तिथेच जर समाजाचा हात मिळाला तर संघर्ष करणाऱ्या आयुष्यालाही नवी दिशा मिळते। अशाच संघर्षातून उभ्या राहिलेल्या दिव्यांग भगिनींच्या स्वाभिमानाचा आणि त्यांना साथ देणाऱ्या संवेदनशील व्यक्तींच्या कृतज्ञतेचा व दानशूरतेचा सुरेख संगम घडवणारा हा आजचा कार्यक्रम म्हणजेच कृतज्ञता सन्मान सोहळा। अपंग विकास बहुउद्देशीय संस्था संचलित स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी रोजगार प्रकल्प चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळा आणि दिव्यांग सखी सन्मान या कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मी डॉक्टर भाग्यश्री। मी ॲडव्होकेट जितेश पोतदार। दिव्यांगत्व म्हणजे शरीराची मर्यादा नाही। दिव्यांगत्व म्हणजे फक्त शरीराची मर्यादा नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षाच असते। दानाने क्षणभर मदत होते, पण कामाने आयुष्य उभं राहतं। आणि म्हणूनच आपला स्वयंदीपचा मंत्र आहे अतत दीप भव। खरं तर पाली भाषेतील गौतम बुद्धांनी दिलेला हा संदेश म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या या स्वयंदीप परिवारामध्ये एक जी दुःखद घटना घडली आहे। आमच्या स्वयंदीप परिवाराचे उपाध्यक्ष श्री अनिलजी भोकरे यांच्या मातोश्री स्वर्गवासी इंदुताई भोकरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांना आपण सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 1-2 मिनिटं उभं राहूया। ओम शांति शांति शांति। प्रभुदिवीर देवै सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। श्रीमती मीनाक्षीताई निकम या अध्यक्षा म्हणून आहेत। श्री अनिलजी भोकरे उपाध्यक्ष म्हणून काम बघतायत। श्रीमती शारदाताई निकम या सचिव आहेत। श्री राजेशजी ठोंबरे हे सहसचिव आहेत। श्री रत्नाकरजी पाटील हे खजिनदार आहेत। तसेच DR पाटील साहेब, डॉक्टर मुकुंद करंबेळकर, डॉक्टर भाग्यश्री शिनकर या सदस्य आहेत आणि मी स्वतः ॲडव्होकेट जितेश पोतदार या संस्थेचा विधी सल्लागार आहे। भारतीय संस्कृतीची परंपरा आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करूया। मी राजेशजी ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रकाशजी पाठक सर यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। मी
रत्नाकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी माननीय पुष्कर उखराज दादा यांचं स्वागत करायचं. आपल्या चाळीसगाव नगरीचे माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचं स्वागत करायचं. त्यानंतर मी अभ्यासी मॅडमला विनंती करतो की त्यांनी मेघाताई लोके यांचं स्वागत करायचं. आपण सर्वांनी प्रचंड काळात सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. म्हणजे आपल्यात उपस्थित जळगावचे मनोबल संस्थेचे यजुर्वेंद्र महाजनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर सर प्लीज. मी रविभाऊ शिरोडे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. सुरुवातीला असं वाटतं कार्यक्रमाला गर्दी नाहीये, पण आपल्यासारखे लोक आल्यानंतर कळलं की गर्दी आहे. गर्दीची आवश्यकता नाही आम्हाला. यानंतर हा जो आजचा कार्यक्रम आहे, या प्रकल्पामागील संकल्पना, उद्दिष्ट आणि समाजासाठीचं या संस्थेचं महत्त्व हे सांगण्यासाठी मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. आपल्या चाळीसगावचे आणि आमच्या सगळ्यांचे लाडके असे आमचे भाऊ आदरणीय मंगेशदादा, बहिणीच्या प्रेमापोटी जळगावहून आलेले आमचे पोखराजदादा, सगळ्यांना विचारांचं देण देणारे आमचे पाठकदादा, व्यासपीठावरील आमच्या सतत पाठीशी उभे राहणारे आमचे रविभाऊ, प्रतिभाताई काही कामामध्ये अडकलेल्या आहे खेड्यामध्ये म्हणून त्या अजून येऊ शकल्या नाही. नंतर आमच्या आजच्या दिव्यांग सखी मेघाताई बक्षी आणि समोर बसलेले माझ्या सगळ्या सखी आणि बंधूंनो, आजचा हा कार्यक्रम खरं तर कृतज्ञता सोहळा. आपण कुणाचे ऋण फेडू शकत नाही, पण थोडं का असेना समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या उद्देशाने आजचा हा कृतज्ञ सोहळा. आणि आजच्या सोहळ्यासाठी स्वयंदीपचा ज्यांनी दीप पेटवला असे आमचे यजुर्वेंद्र दादा इथे उपस्थित आहेत. ते अजून खूप मनापासून खूप आनंद झालेला आहे. आणि ज्यांची नेहमी पाठीवर थाप असते आमचे चंद्रात्रे काका, सगळेच अगदी तोलामोलाचे, सतत स्वयंदीपच्या पाठीशी उभा राहणारे. स्वयंदीपचा प्रवास हा खरं तर अतिशय कठीण आहे. कारण एक मी नेहमी सांगते की पाय नसताना पळावं लागतं, तशा पद्धतीचा हा जो प्रवास आहे. स्वयंदीपचा सुरू करण्याच्या मागे उद्देश आहेच की दिव्यांगांचं एक स्थान निर्माण व्हावं, कुटुंबातून, समाजातून. आणि मग त्यासाठी त्यांनी काय करावं, त्यांना काय करावं लागेल, तर एक काहीतरी केल्याशिवाय माणसाचं अस्तित्व निर्माण होत नाही. आणि मी काही करू शकते असं त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी स्वयंदीपचा हा प्रवास आहे. स्वयंदीप हा जरी दीप असला, तो तेवत असला, जळत असला, तर मला असं वाटतं वात आणि तेल ह्या संवेदनशील समाजाची असल्याशिवाय तो दिवा तेवणार नाही, तितकंही खरं आहे. आणि तो तेवत ठेवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ खूप महत्त्वाची आहे. मी एवढंच सांगेल की स्वयंदीपचे अनेक उपक्रम असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती, स्वयंदीप हा दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये अनेक दिव्यांग भगिनी येतात, प्रशिक्षण घेऊन जातात. कोणी कायम निवासी आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी हा स्वयंदीपचा प्रवास आहे. आणि हा आत्मनिर्भर करताना जे जे काही अडचणी येतात
मग तर शासन दरबारी असेल, प्रशासन असेल, समाज असेल, तर कुटुंबातून असेल, अशा सगळ्या अडचणींना आपण दूर करण्यासाठी सतत काम करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे निवासी प्रकल्पाचा. आणि तो निवासी प्रकल्प जो आहे तो दिव्यांगांचा निवासी प्रकल्प आहे. आणि त्या निवासी प्रकल्पाच्या खूप काही अडचणी आहेत. त्या अनेक भगिनी येतात, त्यांना आपण खूप जास्त संख्या असल्यामुळे भाड्याचं घर असते. किती ठिकाणी आपण प्रकल्पांच्या छोटे छोटे युनिट जरी सुरू केले पण ते शक्य होत नाही जोपर्यंत कायमचं छत त्यांच्या डोक्यावर राहणार नाही. आणि असा हा प्रवास आहे. आजच्या कार्यक्रमाला उशीर खूप झालेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आणि बोलणारे वक्ते इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर बोलण्या इतकी मी खूप मोठी नाही आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सोबत असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. म्हणून तुमची आमच्या पाठीवर थाप असणं खूप गरजेचं आहे. मी सगळ्यांना नम्रपणे एवढंच सांगेन की जरी परमेश्वराने आमचे अवयव हिरावून घेतलेले आहे पण तुमच्यासारखे अनेक अवयव आम्हाला मिळतात. आणि म्हणून आम्ही आमचं मनोबल वाढवून अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये आत्मनिर्भरपणे समाजामध्ये वावरू शकतो. म्हणून तुमचं सगळ्यांचे मनापासून आभार आणि थांबते. धन्यवाद. ताईंचा हा प्रवास खरं तर खूपच अडचणीचा आणि अवघड होता. पण प्रवास किती आणि कसा आहे यापेक्षा प्रवास कोणासोबत आहे हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे प्रवास खऱ्या अर्थानं सुकर होतो. दिव्यांग भगिनींना आधार देणाऱ्या आणि समाजसेवेच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा आज आपण या ठिकाणी आता सन्मान करणार आहोत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजेच समाजातील संवेदनशीलतेचा सन्मान आहे असं आम्ही समजतो. मी आजच्या कार्यक्रमातील मान्यवर आदरणीय प्रकाशजी पाठक सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या चाळीसगाव नगरीचे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी मी त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन करतोय. आमच्या या संस्थेतर्फे आम्ही सर्वजण आदरणीय मंगेशदादांना एक प्रेमाची भेट म्हणून जे शब्द देतोय ते शब्दांचं मी वाचन करतोय. माननीय श्री मंगेशदादा चव्हाण, आमदार चाळीसगाव विधानसभा. चाळीसगावच्या पवित्र भूमीला इतिहास, संस्कृती आणि विद्वत्तेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. भास्कराचार्य आणि कला महर्षी केकिमुस यांच्यासारख्या विभूतींनी ज्याला तेज दिलं त्या भूमीला आणि कर्मभूमी मानून समाजसेवेचा ध्यास घेतला. चाळीसगावच्या वैभव स्थळांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे ही आपल्या कार्याची ठळक ओळख बनली आहे. आपल्या कार्याची खरी ताकद केवळ विकास कामात नाही, ती आहे माणसाला माणसाशी जोडण्याच्या आपल्या सहज वृत्तीत. काम घेऊन येणाऱ्या अगदी तळागाळातील माणसालाही आपण सन्मानाने ऐकून घेतात. दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी तत्परतेने उभे राहतात. म्हणूनच आज जनमानसात विश्वासाने उच्चारले जाणारे एक समीकरण तयार झाले आहे, ते म्हणजे चाळीसगाव. आणि चाळीसगाव म्हणजे मंगेशदादा. स्वयंदीप फाउंडेशनच्या संघर्षाच्या काळात आपण भक्कम आधारवडाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिलात. आपले उदार अंतःकरण आणि सरळ हस्ते केलेल्या मदतीमुळेच आमच्या डोक्यावरील छत्र अबाधित राहिले आहे. तालुक्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण तळमळीने पाठपुरावा केला. दिव्यांग भगिनी, निराधार आणि परित्यक्ता महिलांचा भाऊ म्हणून आपण दिलेला आधार हा केवळ प्रशासकीय पाठिंबा नसून माणुसकीची जिवंत साक्ष आहे. आज 200 दिव्यांग महिलांना सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणारा हा स्वप्नवत प्रकल्प साकारला गेला आहे. आत्मसन्मान, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा दीप पेटवणाऱ्या या कार्यामागे आपल्या पाठबळाची शक्ती उभी आहे. त्या पाठिंब्यामुळे अनेक आयुष्यांना नवी दिशा मिळणार आहे. समाजाला आई मानून आणि चाळीसगावला कर्मभूमीचे स्थान देत सेवाभावाने कार्यरत राहण्याचा आपला ध्यास चाळीसगावच्या विकास गाथेला नवे तेज देत आहे. लोकाभिमुखता, संवेदनशीलता आणि कृतिशील नेतृत्व यांच्या संगमातून आपण उभे केलेले हे कार्य हे केवळ विकासाचे नव्हे तर विश्वासाचे आणि माणुसकीचेही प्रतीक बनले आहे. चाळीसगावच्या जनतेच्या आकांक्षा आणि आशा यांना दिशा देणाऱ्या आपल्या या प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल
कृतज्ञतेची भावना व्यक्त करत स्वयंदीप फाउंडेशन चाळीसगावतर्फे आपणास हे मानपत्र सप्रेम प्रदान करण्यात येत आहे. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. अपंग विकास बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव. मी आदरणीय दादांसोबत प्रतिभाताईंचंही आदरातिथ्य करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. म्हणून प्रतिभाताईंच्या मानपत्राचं वाचन करते. माननीय सौ प्रतिभाताई चौहान, लोकनियुक्त नगराध्यक्ष, चाळीसगाव नगर परिषद. जीवनाच्या प्रवासात काही व्यक्तिमत्व अशी असतात जी केवळ स्वतःची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऊब, आधार आणि प्रेरणेचा प्रकाश पेरत असतात. संवेदनशीलता, कर्तृत्व आणि समतोल नेतृत्व यांच्या सुंदर संगमातून घडलेले आपले व्यक्तिमत्व याचेच एक प्रेरणादायी उदाहरण आहे. माननीय आमदार श्री मंगेशदादा चौहान यांच्या खांद्याला खांदा लावून आपण एकीकडे कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे तर सांभाळत आहातच, पण दुसरीकडे त्यांच्या सर्वव्यापी समाजकारणामुळे विस्तारलेल्या मोठ्या कुटुंबालाही आपण तितक्याच आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने सांभाळत आहात. आपल्या या सहकार्यामुळे लोकसेवेचा हा प्रवास अधिक सशक्त आणि समृद्ध झाला आहे. मोठ्या वृक्षाच्या सावलीत दुसरे रोपटे वाढत नाही असे म्हणतात, पण आपण आपल्या नावाप्रमाणेच नेतृत्वाची प्रतिभा उजळवत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचा अभिमान जागवणारे आपले कार्य हे अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून चाळीसगाव शहराच्या विकासासाठी आपण दाखविलेली दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि संवेदनशीलता या आपल्या नेतृत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ओळखी बनल्या आहेत. स्वयंदीपच्या कार्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या आपण आमच्यासाठी मार्गदर्शक, ज्येष्ठ सहकारी आणि हक्काच्या सोबती आहात. आपल्या स्नेहपूर्ण सहवासामुळे आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळे अनेक दिव्यांग भगिनींच्या आयुष्यात आशेचा आणि आत्मविश्वासाचा दीप प्रज्वलित होत आहे. एक संवेदनशील स्त्री म्हणून, जीवाभावाची मैत्रीण म्हणून आणि प्रतिभा संपन्न नेत्या म्हणून आणि चाळीसगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपण निभावत असलेल्या विविध भूमिका आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. आपल्या सहवासामुळे आमचा हा प्रवास अधिक समृद्ध, अर्थपूर्ण आणि अधिक आत्मीय झाला आहे. आपल्या या प्रेमळ सहकार्याबद्दल आणि प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करत स्वयंदीप फाउंडेशन चाळीसगावतर्फे आपणास हे मानपत्र प्रदान करीत आहोत. आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. मंगेशदादांना विनंती करते की त्यांनी प्रतिभाताईंचे हे मानपत्र स्वीकारावं. दिव्यांग सखी सन्मान म्हणून ज्यांना आपण घोषित केले अशा श्रीमती मेघाताई वासुदेव बक्षी यांचं मानपत्र वाचताना मला अतिशय आनंद होत आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या कृतीतून इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण पेटवला तर त्या कृतीचे मूल्य केवळ कार्यात मोजले जात नाही, ते अनेक आयुष्याच्या नव्या उभारीत प्रतिबिंबित होत असते. असे म्हणतात की मानवी संवेदनशीलता हीच समाज परिवर्तनाची खरी प्रेरणा असते. त्याच संवेदनेतून आपण दिव्यांग भगिनींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याच्या प्रवासाला भक्कम आधार दिला आहे. आपल्या या सहकार्यामुळे अनेक भगिनींना केवळ कामच मिळाले नाही, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धैर्य, आत्मविश्वास आणि नवे जीवन विश्वही लावले आहे. अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व, प्रभावी संवाद कौशल्य, सभा चातुर्य आणि शब्दप्रभुत्व यांची सुंदर देण आपल्याला लाभली आहे. चाळीसगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपण दिलेले योगदान उल्लेखनीय आणि मोलाचे आहे. आपल्या शब्दांमधील आत्मीयता आणि अभिव्यक्तीतील सुसंस्कृतता अनेकांना प्रेरणा देत आहे. दिव्यांग भगिनींच्या आयुष्यात स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणारे आपले कार्य हे केवळ रोजगार उपलब्ध करून देण्यापुरतीच मर्यादित नसून ते समतेचा, सन्मानाचा आणि सुदृढ समाज निर्मितीचा प्रेरणादायी आदर्श आहे.
आपल्या या माणुसकीपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याबद्दल स्वयंदीप परिवाराच्या वतीने आपणास कृतज्ञतापूर्वक स्वयंदीप दिव्यांग सखी सन्मान 2026 हा प्रदान करण्यात येत आहे. आपल्या या कार्याला मनपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पोखराज यांचा परिचय करून देतो. आज आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत, पोखराज दीपचंद पगारिया यांचा जन्म 26 जून 1944. हे औरंगाबाद येथील प्रख्यात उद्योजक, वकील आणि समाजसेवक आहेत. BSc ऑनर्स LLB शिक्षण घेतलेल्या पगारिया यांनी 1975 साली केवळ 4 कर्मचाऱ्यांपासून आणि छोट्या शोरूमपासून पगारिया ऑटो या ऑटोमोबाईल व्यवसायाची सुरुवात केली. आपल्या दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट मार्केटिंग कौशल्याच्या बळावर त्यांनी या व्यवसायाला देशातील अग्रगण्य डीलरशिपपैकी एक बनवलं. कायनेटिक, बजाज, कावासाकी, मारुती सुझुकी आणि अशोक लेलँड यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या अधिकृत डीलरशिपद्वारे त्यांनी विक्री क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले. बजाज ऑटोच्या डीलर नेटवर्कमध्ये देशातील नंबर 1 मोटरसायकल डीलर म्हणून त्यांना मान मिळाला आहे. बजाज ऑटोच्या एलिट डीलर पॅनलवरही त्यांची निवड आहे. आज पगारिया ऑटो 25 पेक्षा अधिक विक्री व सेवा केंद्रांवर कार्यरत असून 400हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. उद्योजकतेसोबतच त्यांनी समाजकार्यातही मोठे योगदान दिले आहे. गेली अनेक वर्षे जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील SSC टॉपर विद्यार्थ्यांना मोटरसायकल देऊन सन्मानित करणं, मोफत वैद्यकीय शिबिरं राबवणं, पर्यावरण उपक्रम, बेरोजगार तरुणांना ऑटो रिक्षा वाटप तसेच विविध सामाजिक प्रकल्प त्यांनी आजतागायत राबवलेले आहेत. ते जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय जैन व्यावसायिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य संरक्षक असून मराठवाडा व खानदेश येथे या संघटनेची मजबूत पायाभरणी त्यांनी केलेली आहे. उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी नेतृत्व यामुळे पोखराज पगारिया हे उद्योग विश्वातलं चॅम्पियन्सचे चॅम्पियन म्हणून ओळखले जातात. आपण सर्वांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात यांचं स्वागत करायचं आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं हे स्मृतिचिन्ह देऊन पोखराज पगारिया यांचं दादांबद्दल खरं सांगायचं दादांना नाही आवडत, तरी पण मला सांगायची अशी इच्छा आहे की जेव्हा MIDCचा आपला प्रकल्प असा उघड्यावर पडलेला होता आणि जेव्हा दादांचे पाय तिथे लागले आणि फक्त 10 लाखासाठी ते काम थांबलेलं होतं, दादांनी दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपये टाकून ते प्रकल्पाचं काम चालू झालं. एक भाऊ आणि श्रीकृष्णासारखा बहिणीच्या मदतीला कसा धावतो हे पोखराज दादांचं उदाहरण आहे. दादा तुमच्यामुळे अनेक बहिणींना आज रोजगार मिळतोय, म्हणून आम्ही तुमचं सदैव कृतज्ञ राहू एवढी हे करते सवय.